आपल्याला कोणता पीएच कोणत्या म्हणजे पाण्याच्या घटकामध्ये किती पद्धतीचं पाहिजे तर ते याच्यामध्ये आहे. जसं पीएच म्हणजे फॉस्फरस जर समजा 6.5 ते 8.5 जर असेल त्याच्यापेक्षा जर जास्त झाला तर त्याची रेंज इथं दिलेली आहे. तुमच्या पुस्तकात पण त्याची रेंज दिली आपण म्हणजे तिथं बोर्ड लावतो की पाणी पिण्यास अयोग्य आहे. शक्यतो मला वाटतं यावेळेस तुमच्या WQMIS वर म्हणजे त्याची नोंद पण घ्यायची रद्द केलेली आहे. म्हणजे तो पण स्त्रोत कमी करा म्हणून सांगितलं गेलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर नायट्रेटसाठी पण तसं शिथिल केलेलं आहे. प्रत्येकाचं मानवी दिलेलं आहे की कोणाला किती प्रमाणात किती पद्धतीनं म्हणजे आहे. तर समजा त्याच्या पद्धती प्रमाणापेक्षा जर समजा तो वाढला असेल तर आपल्याला हे जे आपण रासायनिक पाणी म्हणून पाठवतो ना टॅबलेट ते आपण आपल्या त्या मध्ये पण तपासू शकतो. म्हणजे तू पण तंतोतंत्र व्यवस्थितरित्या जर समजा त्याच्या पद्धतीने केला तर तुला तुझ्या इथंच समजते तुझे नमुना पाठवायची गरज नाही आहे. जर तुम्ही टेस्टमध्ये समजा त्याच्या प्रमाणच्या पद्धतीच्या आला असेल तुम्ही माहीत असेल तर तू त्या सूत्राचं इथं बंद पण करू शकते किंवा या सूत्रामध्ये अशा पद्धतीचा घटक जास्त आहे आणि तुमची केलेली आहे. आमच्यासोबत महिला आमच्यामध्ये ज्या प्रतिनिधी आहेत त्या पण होत्या आणि सरासोबत याची तपासणी केली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये हा क्लोराईडचे घटक जास्त असल्यामुळं आम्ही या घटकामध्ये त्या स्तोत्रावर पाणी पिण्याचा हा फरक लावून आहे. पाणी पिण्याचा आपण लोकांनी नकार पण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही रासायनिक तपासणी केली आहे. म्हणजे फिल्टरची टोटल इथं माहिती घ्यायला भरपूर वेळ लागते. हे आहे सोपं साधा आहे पण ते तुम्हाला समजायला कसं मला समजायला खूप वेळ लागली होती. त्याच्यात म्हणजे अजून काही म्हणजे 75%